बागल सरांसारखा एक असा धुरंधर मार्गदर्शक तुमच्यापाशी असणं लय गरजेचं आहे. नमस्कार सगळ्यांना. रिझल्ट आल्यावर भारी वाटते बरं का. मी जवळजवळ 10 मिनिट दिलेत आतापर्यंत. ग्रुप बीच्या दिलेत, सीची दिली. सीच्या तर गृहीत धरत नव्हतो, करायचंच नाही झालं तर. असा चुकीचा ॲटिट्यूड. बागल सरचा पहिल्यापासून परिचय बार्शीकडले असल्यामुळे इंग्लिशची भीती होती मनात, बाकीच्या पण विषयाची होती. पण बागल सरचं एक विद्यार्थ्यांना स्पष्ट आणि परखड मत काय असतंय, सिलेबस बघ बाबा आधी. शिक्षकाला हे सांगण्यापेक्षा ते सांगण्यापेक्षा सिलेबस बघा आधी. शिक्षकानं शिकवलेलं आपल्या पेपरमध्ये येतंय का बघा. अगर ते शिक्षकानं शिकवलेलं वर्गात येतंय पण घरी गेल्यावर पेपरमध्ये एक्झाममध्ये येतंय का तुम्हाला. परत म्हणलं तर म्हणतात क्वेश्चन पेपर आयोगाचे बघा, टेस्ट सिरीजचे तर बघाच, पण आयोगाचे आधी बघा. आणि शिक्षकाने एखाद्या शिकवतंय क्लासमध्ये भारी वाटतंय, क्वेश्चन सुटते सगळं होतंय, पण पेपरमध्ये का कळत नाही. तर हे बागल सरांकडे आल्यावर आम्हाला कळालं. आम्ही पण आधी हलक्यात घ्यायचो, पण बागल सरांनी म्हणजे 10 मिनिट गेल्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल वेळ किती गेलेला आहे. मला वाटतंय तुम्ही आता नवीन असताल, कोणी सिनियर असेल, मला ज्युनियर असेल, पण तुम्ही वेळ घालवू नका आणि पॉईंट टू पॉईंट सिलेबसला धरून अभ्यास करा. आणि क्वेश्चन पेपर आपल्या सोबतच राहू द्या. तुमचा अभ्यासाचा 40%, माझा तर मत 40%च्या आसपास वेळ क्वेश्चन पेपरमध्ये गेला पाहिजे. आणि बाकीचे काय आपले नोट्स असतील, लेक्चर असतील, XYZ काय असेल ते, पण क्वेश्चन पेपर आणि बागल सरांसारखा एक असा धुरंधर मार्गदर्शक तुमच्यापाशी असणं लय गरजेचं आहे.